वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे देशातील युवकांचा भ्रमनिरास झालाय। पेपर फुटी प्रकरण सर्वांनाच माहीत आहे। ही परिस्थिती बदलण्यासाठी आता तरुणाईनं डाव्या चळवळीत सहभागी व्हावं। युवा पिढी जागृत आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी तरुणांनी शेकापच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं आवाहन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केलं। शेकापच्या विभागीय मेळाव्यात ते बोलत होते। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा आज कोल्हापुरात झाला। शहर चिटणीस भाई बाबूराव कदम यांनी शेकापच्या सुवर्ण काळाची माहिती दिली। सत्यशोधक चळवळीचा विचार घेऊन आजही शेकापची वाटचाल सुरू आहे। गेल्या काही वर्षात शेकापला मरगळ आली असं बोललं जाते, पण कष्टकऱ्यांच्या हिताचे प्रश्न घेऊन शेतकरी कामगार पक्ष आजही टिकून आहे, असं माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी सांगितलं। सध्याच्या हुकुमशाहीच्या काळात तरुण वर्ग डाव्या चळवळीच्या मागे उभा राहिला नाही तर सामान्य माणसाचं अस्तित्व संपुष्टात येईल असं त्यांनी नमूद केलं। शेकापच्या आंदोलनामुळे देशातील रोजगार हमी कायदा अस्तित्वात आल्याचं पवार पाटील यांनी सांगितलं। जास्तीत जास्त तरुणांनी शेकापमध्ये सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं। या मेळाव्याला ॲडव्होकेट समीर देसाई, भारत पाटील, प्राध्यापक बाबूराव लगारे, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी, शरद पाटील, दिगंबर कांबळे, बाबासाहेब देवकर, संग्राम माने, टी.एस. पाटील, संभाजी जगदाळे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारामधील पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते।